आता आपण नालासोपारामध्ये आहोत। नालासोपारा आणि विरारला जोडणारा हा नव्याने तयार झालेला म्हाडा कॉलनीतून येणारा रस्ता आहे। या वरच्या बाजूला पाहताय हा नालासोपारा पूर्व बाजूचा डोंगर आहे आणि या डोंगरातून येणारं पाणी आणि विरारकडचं पाणी हे पाणी सर्व या परिसरामध्ये येतं। आता हा जो मोकळा जो परिसर पाहताय हा होल्डिंग पॉइंटसाठी असलेला परिसर आहे आणि या परिसरामध्ये नाले सफाई प्रमाणेच होल्डिंग पॉइंट तयार करण्याला वसई विरार महापालिकेच्या लेखी प्राथमिकता असायला हवी। परंतु या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतोय की वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार या ठिकाणी बिल्डरांच्या सोयीसाठी बिल्डरांच्या मर्जीप्रमाणे नाले सफाई करत आहे आणि बिल्डरांच्या सोयीसाठी या ठिकाणी महापालिकेने होल्डिंग पॉइंट तयार केलेले नाही। या संदर्भात वसई विरार महापालिकेची जी काही चुकीची कार्यपद्धती या संदर्भात पर्यावरण तज्ञ मॅकेन्झी डबरे या संदर्भात काय भूमिका मांडतात आपण त्यांच्याशी बोलू। नमस्कार, माझं नाव मॅकेन्झी डाबरे। 2013 पासून सातत्याने आपला वसई विरार भाग जो आहे तो पुरामुळे बुडत आहे आणि 2018 मध्ये वसईमध्ये जो भयंकर पाऊस झाला आणि ज्यामुळे पूर्णतः वसई बुडली आणि फक्त वसई बुडली नाही तर वसईचं जनजीवन इतक्या मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं की ते जागतिक आणि भारतीय लेवलला याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर वसई सातत्याने जी बुडते या संदर्भात निरी IIT या तज्ञ संस्थेची नेमणूक करून वसईमध्ये वसई पुन्हा बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये एक अभ्यास जो आहे तो अभ्यास अहवाल सादर करण्यात आला। 2018 मध्ये ज्या निरी अहवालासाठी जवळजवळ करोडो रुपये 10 करोडपेक्षा जास्त रुपये खर्च केले तो रिपोर्ट दुर्दैवाने आज 6 वर्षानंतर सुद्धा धूळ खात पडलेला आहे आणि त्याला केवळ कारण आहे वसई विरारचं प्रशासन आणि त्याला साथ देणारे इथले सत्ताकारण इकडले आमदार आणि त्यांना सपोर्ट करणारे इकडले काही पक्ष। आपल्या मागे आपण बघतोय 50 एकरपेक्षा जास्त मोठा होल्डिंग तलाव म्हणजे धारण तलाव हा वसई विरारमध्ये नालासोपारा आणि विरारच्या मध्ये बनला पाहिजे म्हणून ही प्लॉट जो आहे तो रिझर्व करण्यात आला। याचा TDR जो आहे तो 2019-20 मध्येच TDR देऊन झालेला आहे। महानगरपालिकेच्या कब्जात हा प्लॉट आहे। तुम्हाला कुठेही महानगरपालिकेचं बोर्ड इकडे दिसणार नाही। सातत्याने मागच्या 5 वर्षापासून आम्ही पालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासनाला प्रश्न करतोय की ज्यामुळे वसई बुडतंय अशा वसई बुडण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला धारण तलाव करायचे आहेत। असे जे करोडोमध्ये TDR देऊन जे प्लॉट आपण घेतलेले आहेत हे नक्की धारण तलाव का केले जात नाही आहेत। असाच धारण तलाव एक वसई आणि नालासोपारामध्ये असाच एक धारण तलाव एव्हरचेन सिटीमध्ये जुचंद्रमध्ये अशा विविध ठिकाणी होणं गरजेचं होतं। आजही पालिका प्रशासन आमच्याकडे केवळ पैसे नाहीत हे कारण देऊन हे धारण तलाव जे आहेत ते तसेच पडून ठेवलेले आहेत। त्याला केवळ कारण आहे आपण आजूबाजूला बघतोय मोठ्या प्रमाणात ह्या ज्या इमारती बनतायत हे जे रस्ते बनले त्या रस्त्यामुळे मिळणारा जो FSI आहे या FSIचा फायदा घ्यायचा आणि सरकारी जे प्लॉट आहेत ते हडप करायचा हा षडयंत्र जे आहे हे वसई विरारमध्ये चाललेलं आहे। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात की आम्ही 90% नाले सफाई केलेली आहे। नाले सफाई हे महत्त्वाचे आहे पण नाले सफाईमुळे वसई वाचणार आहे का? जे नाले आपले 15 मीटर पासून 20-20 मीटरपर्यंत असणं आवश्यक होतं, जे पूर्वी नाल्याची जी रुंदी होती जी अनधिकृत बांधकामामुळे तिकडे झालेल्या भरावामुळे जी बंद झालेली आहे ती नाले जोपर्यंत आपण मोकळे करत नाहीत तोपर्यंत या वसईला कोण वाचवू शकत नाहीत। हे काही रॉकेट सायन्स नाही, हे आयुक्ताला समजत नाही अशातला भाग नाही, परंतु आर्थिक हितसंबंध असल्यामुळे या अनधिकृत बांधकामामुळे किंवा या अनधिकृत जे बांधकामं किंवा भराव केलेले आहे यावर कारवाई करण्यामध्ये पालिका प्रशासन पूर्णतः कमी पडत आहे। आज 2015 नंतर महानगरपालिकेचं निवडणूक झाली नाहीत पण इकडले सत्ता केंद्रीय असलेले लोक सांगतात की आता महानगरपालिका कारभार सांभाळते। महानगरपालिका त्यांचं प्रशासन आयुक्त हे 100% याच्यामध्ये दोषी आहेत पण सोबत 3-3 आमदार असलेले इकडले पक्ष करतायत काय? आज नगर विकास खातं कोणाकडे आहे? आज सरकार कोणाचं आहे? मग इकडले भाजपा इकडले महायुतीचे इतर घटक पक्ष का प्रश्न विचारत नाहीत? आपण फक्त ॲडव्हर्टाईज करायची, आपण फक्त आपली प्रसिद्धी करून घ्यायची, या पलीकडे आपल्या सरकारला आपण का हा विषय सांगत नाहीत? धारण तलावासाठी जो काही खर्च लागतोय पालिकेकडे पैसे नसतील तर राज्य शासन 500 ते 1000 कोटीचं दरवर्षी पावसात नुकसान होते, इकडे शेकडो लोक मरण पावत आहेत आणि तरीही या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करत असू। इकडलं प्रशासन इकडले आमदार तिन्ही आमदार इकडले विविध पक्ष ज्यांचे सरकार राज्यामध्ये हे सर्व याला जबाबदार आहेत। वसई विरारमध्ये जोपर्यंत धारण तलाव बनत नाहीत जोपर्यंत अनधिकृतपणे जे
20-20, 22-22 फुटाचे आपण जुचंद्र साईडला बघतो, मधुबन सिटीमध्ये बघतोय, एव्हर्सन सिटीमध्ये यांनी रस्ता बुडू नये म्हणून रस्त्याची हाईट 3 फुटापर्यंत वाढवली, सनसिटीची हाईट 3 फुटापर्यंत वाढवली. तो रस्ता वाचू शकेल, पण त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली जी वस्ती आहे, एव्हर्सन सिटी सारखं शहर आहे, गाव सुळण्यासारखं गाव आहे, ही वाचणार आहेत का? या संदर्भात काय? या संदर्भात शून्य धोरण आहे. फक्त इकडे यायचं, फक्त पैसे कमवायचे आणि पावसामध्ये येणाऱ्या प्रत्येक पावसात रडत बसायचं. पुन्हा इकडले नागरिक पण शांत आणि प्रशासन शांत. यामुळे वसई बुडते. मला वाटतं धरण तलाव असतील, निरी IITने जे जे काही उपाययोजना सांगितल्या आहेत त्याची कडक अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत वसई बुडणार. या वर्षी वसई पुन्हा बुडणार आहे. त्याला इकडलं प्रशासन, इकडलं आमदार आणि इकडलं राज्य सरकार हे तिन्ही जबाबदार असणार, असं माझं ठाम मत आहे. मॅकेन्झी डाबरे यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे. या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे हे धरण तलावासाठी आरक्षित आहे. या जमिनीचा मोबदला TDRच्या माध्यमातून संबंधित जमीन मालकांना, बिल्डरांना दिलेला आहे. परंतु वसई विरार महापालिकेचे आयुक्त, प्रशासन प्रमुख या ठिकाणी धरण तलाव तयार करू शकले नाही. कारण वसई विरार महापालिका आयुक्तांचा जो कारभार आहे तो आर्थिक हितसंबंध जोपासणारा आहे. म्हणजे बिल्डरांसोबत आयुक्तांचे आर्थिक हितसंबंध आहेत आणि इथला सत्ताधारी जो पक्ष आहे तो बिल्डरांना जोपासणारा आहे. म्हणजे बहुजन विकास आघाडी सत्ताधारी पक्ष म्हणून बोलत नाही. राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून समाविष्ट असलेला जो भाजप आहे त्या भाजपचे कार्यकर्ते साधा तांदूळ बाजारचा मुद्दा उपस्थित करतात, परंतु ते सरकारमध्ये आहेत. मग त्यांचा पालकमंत्री त्याच्यावर कारवाईचे आदेश का देत नाहीत? ते नगर विकास विभागाला कारवाईचे आदेश द्यायला का भाग पाडत नाहीत? फक्त लोकांना दाखवायचं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. लोकांना या पुराच्या पाण्यात बुडण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.